नेक्स्ट सीएम देवेंद्र फडणवीस. काल निवडणूक लागली आणि आज त्यागाची बातमी येऊ लागली. एकनाथ शिंदेना फ्री हँड दिलेल्या भाजप नेतृत्वानं पहिल्यांदाच शिंदेना त्याग करावा लागेल अशी सूचना केली. जागा वाटपात तडजोड करा अशी ही सूचना. दुसरीकडे माझ्या नेतृत्वात 288 जागा लढवण्याची तयारी करा, मी जिंकून दाखवतो अशी ऑफरच शिंदेनी केंद्रीय नेतृत्वाला दिल्याचं बोललं जात आहे. पण याला केंद्रीय नेतृत्वाचं प्रत्युत्तर काय मिळालं तर त्याग करा. सध्या तो त्याग जागा वाटपाचा करावा लागतोय. जर महायुतीची सत्ता आली तर हा त्याग मुख्यमंत्री पदाचा देखील करावा लागू शकतो. गेल्या 2 दिवसात देवेंद्र फडणवीसांनी बेरजेच्या जाहिरात करून मी पुन्हा येईनची झलक दाखवली आहे आणि त्याच दिशेनं भाजपचा केंद्रीय हायकमांडनं कार्यक्रम सुरू केलाय. नेक्स्ट सीएम देवेंद्र फडणवीस या दिशेनं कशा प्रकारे कार्यक्रम सुरू झालाय, शिंदेना दूर करत दादांना टॅकल करत देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी केंद्रीय हालचाली कशा प्रकारे सुरू झाल्यात समजून घेऊया त्या व्हिडिओमधून. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी केंद्राकडून सुरू झालेली पहिली हालचाल म्हणजे जागा वाटपात मित्रपक्षांना शून्य करणं. लोकसभेच्या जागा वाटपादरम्यान शिंदे आणि अजित पवारांना कोणत्याही स्थितीत अधिकच्या जागा दिल्या जाणार नाहीत असं वातावरण तयार करण्यात आलं होतं. संभाजीनगर सारख्या ठिकाणी जाऊन स्वतः अमित शहांनी इथून कमळ पाठवायचे असं म्हणत संभाजीनगरची जागा भाजप लढवणार असल्याचं सुतोवाच केले होते. जागा वाटपात उमेदवार बदलण्यास सांगण्यापासून ते शिंदेच्या जागेवर क्लेम करण्यापर्यंत भाजपनं हालचाली केल्या होत्या. मात्र या चर्चा जेव्हा चालू होत्या तेव्हा कुठेही भाजपच्या पक्ष नेतृत्वानं किंवा केंद्रीय नेतृत्वानं शिंदेंना शह बसेल असं विधान केलं नव्हतं. या उलट तडजोड करतच शिंदेंना कमीत कमी जागा सोडण्याची रणनीती भाजपकडून आखण्यात आली होती. तरीही एकनाथ शिंदेंनी तब्बल 15 जागा आपल्याकडे खेचून घेण्यात यश मिळवलं. यातील 7 जागा निवडून आणत ते केंद्रातल्या एनडीए सरकारचा तिसरा प्रमुख घटक पक्ष म्हणून समोर आले. पण आता मात्र असं होताना दिसत नाहीये. त्याचं पहिलं कारण म्हणजे अमित शहांनी शिंदेंना त्याग करायला लावल्याची बातमी. अमित शहा असं म्हणाले हे महत्वाचं नसून अमित शहा असं म्हणाल्याची बातमी भाजपच्याच गोटातून माध्यमांमध्ये चर्चेला आली. या चर्चेमुळं आजवर पाठिंबा देणारी महाशक्ती शिंदेंना अंतर देत असल्याची चर्चा सुरू झाली. ही चर्चा भाजपच्या केडरसाठी पूरक ठरणारी आहे. जागा वाटपाचा निर्णय केंद्रच अंतिम करणार असले तरी या निमित्तानं भाजपनं शिंदेंचा दबाव झुगारून देण्यास सुरुवात केली आहे. हे नरेटिव्ह समोर आणणं भाजपसाठी महत्वाचं ठरत होतं. अर्थात असं केल्यामुळं एकहाती सत्तेत येण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते पदाधिकारी सक्रिय होतील असं भाजप नेतृत्वाचं मत आहे. पर्यायानं शिंदे असोत वा दादा या मित्रपक्षांना शून्याकडे घेऊन जाण्याची हालचाल देखील भाजपला करावी लागते. त्यातूनच 2029 साली भाजप एकहाती सत्तेत येणार असल्याचं विधान मुंबईत बोलताना शहांनी केलं होतं. जागा वाटपातलीच अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे 145 ची मॅजिक फिगर गाठण्यासाठी भाजपच्या होत असलेल्या हालचाली. 160 जागांच्या खाली येण्यास भाजप तयार नाहीये. भाजप स्वतंत्र लढली होती तेव्हा भाजपनं 122 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी 60 जागांवर भाजप दुसऱ्या क्रमांकावर होती. मात्र 2019 साली सेनेबरोबर जागा वाटप करताना भाजपनं 164 जागा लढल्या आणि भाजप 105 वर आली. सध्या भाजप 160च्या आत येण्यास तयार नाहीये. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे 160 जागा लढल्या आणि तोच स्ट्राईक रेट मेंटेन केला तर भाजप 100च्या वर पोहोचू शकते. यंदाच्या निवडणुकीत अपक्षांचा आकडा वाढण्याची चिन्ह आहेत. अशा वेळी 20-25 अपक्ष जरी सोबत असतील तर मित्रपक्ष म्हणून भाजपला 20-25 जागांचा स्टेकू लागू शकतो. साहजिक या परिस्थितीत शिंदे असोत वा दादा शून्य होऊन जातात आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा सत्तेच्या केंद्रबिंदूवर येतात. थोडक्यात जागा वाटपातच शून्य करून सत्तेसाठी दोन्ही मित्रपक्षांची कमीत कमी गरज भासावी या विचारात भाजप असल्याचं दिसतंय. ज्याचं अंतिम ध्येय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री हेच असू शकतं. देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी केंद्राकडून सुरू झालेली दुसरी हालचाल म्हणजे सामाजिक स्तरावर सुरू झालेले प्रयोग. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आणि जरांगे फॅक्टरमध्ये महाराष्ट्राच्या जातीय समीकरणांमधून वजा झालेलं नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस हे एकमेव असे नेते होते जे महाराष्ट्रातल्या एका लोकसभेत प्रचाराला देखील जाऊ शकले नाहीत. जरांगे पाटील समर्थकांचा रोष ही फडणवीसांसाठी डोकेदुखी ठरणारी घटना. मराठा समाज हा महाराष्ट्राच्या राजकारणातला मुख्य धारेतला समाज. या समाजातून रिजेक्शन बॉक्समध्ये गेल्यास सत्तेचं राजकारण करणं फडणवीसांसाठी अवघड ठरणारी गोष्ट होती. फडणवीसांचा पर्याय कायमचा वजा व्हावा या विचारातूनच जरांगे पाटलांना अंतर्गत पाठबळ देण्याची कृती मित्रपक्षांनी देखील केली असं बोललं जातं. सुरुवातीच्या टप्प्यात मराठा समाजातील नेत्यांनी फडणवीसांची बाजू घेऊन ही धार कमी करण्याचा प्रयत्न केला. अगदी काल परवापर्यंत राजेंद्र राऊतांसारख्या नेत्यांनी देखील अशीच भूमिका घेतली होती. मात्र हे प्रयत्न यशस्वी होताना दिसत नव्हते. त्याच वेळी हरियाणाचे निकाल आणि जाटांना टाळून सत्ता
हे नरेटिव्ह मात्र फडणवीसांना ऊर्जा देणारं ठरलं. त्यानंतर हर घर संविधान ते मायक्रो ओबीसींसाठी महामंडळ अशा विविध योजना आक्रमकपणे समोर येऊ लागल्या. हे सामाजिक प्रयोग समोर आणून फडणवीसांचा एक्सेप्टन्स वाढवण्यावर भर देण्यात येऊ लागलाय. साहजिकच भाजपला एकहाती सत्ता आणि एकहाती सत्तेचे प्रमुख सूत्रधार म्हणून देवेंद्र फडणवीस हे समीकरण सामाजिक पातळ्यांवर फिट झालं तर बिगर मराठा चेहऱ्याची गरज भाजपला अधिक भासू शकते. त्यातही बिगर मराठा आणि बिगर ओबीसी या सत्ता संतुलनाच्या खेळात फडणवीस फिट बसू शकतात. ही समीकरणं आखूनच देवेंद्र फडणवीसांच्या नावाची चर्चा सुरू झाल्याचं दिसतं असं म्हणता येतं. देवेंद्र फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी केंद्राकडून सुरू झालेली तिसरी हालचाल म्हणजे फडणवीस आणि फडणवीसांच्या जागांना धक्का न लागणं. लोकसभेतल्या तिकीट वाटपावर पूर्णपणे देवेंद्र फडणवीसांचा होल्ड राहिला होता. त्यामुळे लोकसभेत भाजपचा विजय अथवा पराभव या दोन्ही गोष्टींसाठी देवेंद्र फडणवीस जबाबदार ठरणार होते. लोकसभेत भाजपच्या उमेदवारांचा पराभव झाल्यानंतर पराभवाची जबाबदारी स्वीकारत सत्तेतून स्वतः बाहेर पडण्याची इच्छा देखील फडणवीसांनी बोलून दाखवली होती. पण त्यानंतर फडणवीस दिल्लीला गेले आणि हा मनोदय बदलला गेला. त्याचवेळी फडणवीस पुढचे मुख्यमंत्री असतील हा शब्दच केंद्राकडून फडणवीस घेऊन आलेत असं बोललं गेलं. मध्यंतरीच्या काळात फडणवीस दिल्लीला जातील अशाही चर्चा झाल्या, पण त्यांच्याच नेतृत्वात भाजप लढेल हे स्पष्ट होत गेलं. सध्या कोणतेही फेरबदल न करत भाजपनं फडणवीसांना सर्वाधिकार दिलेले आहेत. संघ आणि केंद्रीय नेतृत्व या दोन्ही फॅक्टरवर फडणवीसांनी हमी दिल्यानेच संघ आणि केंद्रीय नेतृत्व फडणवीसांच्या मागे उभं असल्याचं बोललं जाऊ लागलंय. अर्थात भाजपकडून येत्या 2-4 दिवसात जागा वाटप होईल. या जागा वाटपात फडणवीसांच्या मर्जीतल्या लोकांना अवघड असूनही तिकीट देण्यात आलं तर फडणवीसांच्याच हातात सूत्र असल्याचं स्पष्ट होईल. उदाहरण द्यायचं तर माळशिरसचं देता येईल. इथून मोहिते पाटील वजा झाल्यानं राम सातपुतेंचं अवघड असल्याची चर्चा आहे. अशावेळी पुन्हा राम सातपुतेंना भाजप संधी देत असेल तर फडणवीसांच्या शब्दाबाहेर तिकीट वाटप झालं नाही हे निश्चित होईल आणि ही निश्चितीच फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री पदावर घेऊन जाईल. जाता जाता सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे जेव्हा देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद सोडून उपमुख्यमंत्री पदाचा स्वीकार केला होता तेव्हा आजपर्यंत जे जे उपमुख्यमंत्री पदावर राहिलेत ते कधीच मुख्यमंत्री झाले नाहीत असं विधान पवारांनी केलं होतं. पवारांचं हे विधान आता फडणवीस खोटं ठरवतात का ते पाहणं उत्सुकतेचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? फडणवीस पुन्हा येतील? तुमची याबाबतची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल व्हिडिओच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.